नमस्कार. आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. आज प्रज्ञा सूर्य, महामानव, विश्वरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन व तमाम नागरिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्री शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायांनी एकत्र येत फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली. दरम्यान जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सकाळ समूहाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे सहकारातून समृद्धी या संकल्पनेवर आधारित मंत्री अतुल सावे यांच्या विशेष उपस्थितीत सहकार परिषद व कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल नांदेड जिल्ह्यातील नामांकित श्रीवेद मल्टीस्टेट कोऑपरेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव कंठेवाड व कार्यकारी संचालिका सौ सविता कंठेवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासंदर्भात बद्दर समितीने दिलेल्या अहवालावर शासनाने आक्षेप मागवलेत. दरम्यान यानंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले असून नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर शासन निर्णयाची होळी करून काल जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन आक्षेप नोंदवलाय. नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याचे पूर्ण श्रेय केवळ शेतकरी संघर्ष समिती व त्यांना मदत करणाऱ्यांचे आहे. या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्याच्या समर्थनार्थ एखादं पत्र दिले असेल तर त्यांनी दाखवावे व मगच श्रेय घ्यावे असे आवाहन शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.